नमस्कार, मी मिसेस स्मिता लंपट, ब्रिलियंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल येथील सहाय्यक शिक्षिका. बॉर्न ब्रिलियंट या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण श्री सद्गुरू प्रतिष्ठान संचलित ब्रिलियंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल येथील आदरणीय मुख्याध्यापक डॉक्टर प्रफुल्ल शंकर अडावळे सर यांच्या सोबत आहोत. शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या एसएससी परीक्षेच्या निकालाबाबतच्या प्रतिक्रिया वाढावा आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ब्रिलियंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल येथील आदरणीय मुख्याध्यापक यांनी शिक्षण क्षेत्रात सर्वात उच्च शैक्षणिक पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांचे शिक्षण हे संरक्षण सामरिक शास्त्र या विषयातून झालेले आहे. याच क्षेत्रात त्यांनी डॉक्टर ही पदवी प्राप्त केलेली आहे. त्याचबरोबर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधनात्मक कार्य त्यांनी केलेले आहे आणि येथे त्यांचे अनेक लेख सुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जय बालाजी ग्रुप, LIC ऑफ इंडिया वेस्टर्न झोन शाखा फलटण यांच्यातर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक म्हणून त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. चला तर मग जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया व आपल्या शाळेबद्दल आढावा. नमस्कार सर. नमस्कार सर, प्रश्न सुरू करण्याच्या आधी जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही अवश्य बोलू शकता. धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम मी संस्थाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री दिलीपसिंह भोसले उर्फ भैयासाहेब, चेअरपर्सन ॲडव्होकेट सौ मधुबाला भोसले उर्फ भाभी साहेब, सेक्रेटरी श्री रणजितसिंह भोसले आणि प्रशासकीय संचालिका सौ प्रियदर्शनी भोसले मॅडम आणि आमचे शिक्षक म्हणजे BMSची फॅमिली या सर्वांच्या मार्फत विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आपण नक्कीच आपले प्रश्न विचारायला सुरुवात करू शकता. ओके सर. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की यंदाचा रिझल्ट बघून एक प्रिन्सिपल म्हणून आपण समाधानी आहात का? बरं, तर मुख्याध्यापक या नात्याने या पदवीवरती कार्यरत असताना जर आम्हाला तुम्ही विचारला हा प्रश्न तर नक्कीच आम्ही समाधानी आहोत. कारण 9वीचे मूल्यमापनावरती हा निकाल तयार करण्यात आलेला होता. अनेक पालकांना विद्यार्थ्यांना बरेचसे प्रश्न होते कारण 9वीच्या मूल्यमापनावरती आणि त्यातल्या त्या 10वीमध्ये जर परीक्षा घेतलेली असेल शाळेने तर त्यावरतीच निकाल जाहीर करण्यात येणार असे आम्हाला आदेश आलेले होते. तर जर आपण पाहिलं तर डिसेंबर महिन्यापर्यंत मागील वर्षात बऱ्याच मुलांमध्ये सकारात्मक भूमिका अशी होती की परीक्षा नक्कीच होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा जेव्हा शासनाचे निर्णय आले की परीक्षा ही शाळेतच होणार तर बरेचसे असे निर्णय बदलत गेले. परिस्थिती पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव हा जगभरात होता आणि प्रत्येक ठिकाणी याची जर तीव्रता आपण पाहिली तर ती वेगळी होती आणि त्यामध्ये समाधान हे त्याच वेळेस आम्हाला लाभलं ज्या वेळेस शासनाने एक आदेश काढला की 9वीच्या मूल्यमापनावरतीच हा निकाल तयार करावा आणि 10वीमध्ये जर परीक्षा झालेली असेल तर ती परीक्षा आपण शाळेमध्ये जशा प्रकारे घेतली असतील त्याचे काही नियम असतील ते सर्व नियम आम्ही पालन करून त्याचे आम्ही निकाल तयार केले आणि सर्व शिक्षकांनी खूप चांगल्या प्रकारे काम करून तो निकाल तयार केलेला आहे आणि त्यासाठी आम्ही नक्कीच समाधानी आहोत. धन्यवाद सर. सर, माझा दुसरा प्रश्न तुम्हाला हा आहे की मूल्यमापन या पद्धतीने यावर्षी निकाल जाहीर झालेला आहे तर अशा प्रकारे निकाल जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ आहे तर त्याबाबत आपले काय मत आहे? कोरोनाचा प्रादुर्भाव हा मला असं वाटतं नक्कीच प्रत्येक प्रश्नामध्ये आणि कुठल्याही प्रश्नामध्ये जर आपण विचारलं तर तो असणारच आहे. तर त्या विषयाला जर थोडंसं बाजूला ठेवून जर आपण पाहिलं तर ऑनलाईन शिक्षण सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर ऑनलाईन शिक्षण याबाबत लोकांचं एक्सेप्टन्स जर आपण पाहिलं विद्यार्थ्यांचं पालकांचं तर ही जर भूमिका आपण पाहिली तर ती सगळ्यात महत्त्वाची होती आमच्यासाठी. आणि त्यामध्ये ही पहिली वेळ जर आपण पाहिली तर ऑनलाईन एज्युकेशनमधनं पण आपण अभ्यास करू शकतो हे आपल्यासाठी खूप नवीन होतं. असं नाही आहे की ऑनलाईन शिक्षण हे भारतामध्ये काही नवीन आलेलं आहे की करोना सुरू झाला आणि त्यानंतरच आपण याबद्दल विचार केला. डिस्टन्स लर्निंग आणि इतर माध्यमातून हे शिक्षण सुरूच आहे परंतु यासाठी काही वयमर्यादा आहे. ज्यावेळेस आपण पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरेला जातो त्यानंतर या गोष्टी असतात. पण शाळेतील मुलांसाठी त्यातल्या त्यात पहिलीपासून 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी या गोष्टी जर ऑनलाईन सुरू करायचं म्हणलं तर हे खूप मोठ्या ह्यामध्ये आम्हाला आव्हानं होती, बरेचशा अडचणी होत्या आणि त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि महत्त्वाचं म्हणजे पालकांनी याला स्वीकारलं. नक्कीच याला थोडासा वेळ लागला आम्हाला परंतु याला त्यांनी स्वीकारलं आणि त्यामध्ये आम्ही नक्कीच यशस्वी आहोत अशी आमची तरी मला खात्री आहे.
पालकांनाही त्याचं समाधान आहे. धन्यवाद सर, खूप छान उत्तर दिलं तुम्ही. सर, माझा तिसरा प्रश्न तुम्हाला हा आहे की मूल्यमापन करत असताना शाळेतील शिक्षकांना म्हणजे शिक्षक स्टाफला कोणकोणत्या अडचणी आल्या आणि त्याबाबत तुम्ही काय सांगाल? बरं, आपण जर फक्त माझ्या शाळेबद्दल जर विचारलं तर नक्कीच मी हे उत्तर देईन, पण त्यातल्या त्यात मला आणखी एक सांगायचं की शिक्षकांबद्दल जेव्हा शिक्षक फिजिकली मुलांना शिकवतात त्यावेळेस कुठलाही पालक किंवा त्यांच्या घरातले कुठलेही आजी आजोबा असतील हे पालकांबरोबर जर तुम्ही पाहिलं तर ते शिक्षकांसमोर नसतात. परंतु शिक्षकांसमोर सर्वप्रथम जर तुम्ही आव्हानं पाहिली तर त्याचे मी तुम्हाला जर काही मुद्दे दिले तर सर्वप्रथम जे आव्हान होतं की त्यांनी लाईव्ह जाऊन विद्यार्थ्यांना शिकवून त्यामध्ये पालक शिक्षकांना पाहत होते की ते कशा प्रकारे शिकवत आहेत. सर्वप्रथम आव्हान जर आपण पाहिलं तर टेक्नॉलॉजीचा योग्य वापर करणे, टेक्नॉलॉजीशी अवगत होणे, कम्प्युटरचं नॉलेज गेन करणे. तर शिक्षकांसमोर हे प्रत्येक शाळेमध्ये हे कॉमन अडचणी होत्या. विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी सुद्धा त्याच अडचणी होत्या. शिक्षकांसाठी जर तुम्ही विचारलं तर टेक्नॉलॉजीचा वापर, त्यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षण देणे, त्यानंतर वेगवेगळ्या ॲप्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवणे, पालकांना त्याबाबत कन्व्हिन्स करणे. उदाहरणतः गुगल मीट, झूम हे कॉमन ॲप आहेत ज्यांचा वापर बऱ्याच शाळांनी केलेला आहे. जगभरात या गोष्टींचा वापर झालेला आहे. मायक्रोसॉफ्ट 365 असेल, इतर बऱ्याचशा गोष्टी असतील ज्यांचा वापर झालेला आहे. परंतु शिक्षकांना त्याबाबत ट्रेन करणे, त्यानंतर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देणे, पालकांना त्याबाबत ट्रेनिंग देणे आणि मग आपण आपला अभ्यासक्रम त्यांच्या पुढे मांडणे, या सगळे आव्हानं आमच्या समोर खूप होते. आणि त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांच्या समोर मनातली त्यांची बाजू समजून घेणे, त्यांच्या मनात काय विचार सुरू आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच अभ्यास करणे. कारण फिजिकल एज्युकेशन जर आपण पाहिलं तर फिजिकलमध्ये आपल्याला विद्यार्थी समोर असतो, आपल्याला नक्की त्याच्या मनात काय चाललंय, त्याचं खरंच लक्ष आहे का अभ्यासात, या सगळ्या गोष्टी दिसतात. परंतु ऑनलाईन एज्युकेशनमध्ये नक्की त्याच्या मनात काय चाललंय, त्याला घरात अडचणी कुठल्या आहेत, तर ह्या सगळ्यांचा आढावा घेणे. दर आठवड्यात नाही म्हणलं तर आमची दररोज मीटिंग चालायच्या, त्यामध्ये मुलांना काय अडचणी आहेत, पालकांच्या अडचणी काय आहेत, या सगळ्या समजून घेत होतो. सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म्सचे पालन करून आम्ही पालकांना इथे बोलून त्या प्रकारे आम्ही जसं वेळ मिळेल तशा प्रकारे आम्ही पालकांनाही पुस्तकं घेऊन बोलवत होतो, मुलांना कसं मार्गदर्शन देता येईल. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर आम्ही एक नवीन उपक्रम त्या कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये सुरू केला, म्हणजे पालक वर्ग हाच शिक्षक, पालकच शिक्षक, ज्याला इंग्लिशमध्ये आम्ही म्हणलं पेरेंट ॲज एज्युकेटर्स, पेरेंट ॲज टीचर्स. आणि त्यांनीच विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं याबाबत आम्ही पालकांची शिबिर घेतली, त्यांनाही त्यामध्ये पालक समिती आयोजित करून आम्ही त्यांना ट्रेनिंग दिली. अशा प्रकारे आमच्या शिक्षकांनी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन या परिस्थितीतनं कशा प्रकारे बाहेर निघता येईल आणि ह्याच्यामध्ये कशा प्रकारे मुलांना शिक्षण देता येईल. जसं आपण म्हणतो की शासनाने ते धोरण काढलं की शाळा बंद परंतु शिक्षण सुरू, तर यामध्ये आम्ही सहभागी होतो आणि आम्ही ते चांगल्या प्रकारे पालकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. धन्यवाद सर, खूप सुंदर आणि समाधानकारक आपण उत्तर दिलेलं आहे. आणि सरांच्या या उत्तरावरून असंच लक्षात येतंय की आपण टेक्नॉलॉजीशी अवगत झालेला आहात. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की 10वीचा निकाल लागल्यानंतर पालकांची प्रतिक्रिया, म्हणजे विद्यार्थ्यांची आणि पालकांची प्रतिक्रिया, त्याबद्दल आपण काय बोलाल? त्यामध्ये जर आपण पाहिलं तर जसं आपण पाहिलं की जेव्हा फिजिकल एक्झामिनेशन्स होतात त्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये आणि आपल्या काळामध्ये जे आपण पाहायचो की बोर्डाचा निकाल जेव्हा जाहीर होतो त्यावेळेस बरेचसे मुलं बोर्डामध्ये जातात, काही मुलं शाळेमध्ये खूप रांग करतात, गर्दी करतात, पालक येतात निकाल घेण्यासाठी, गोड पदार्थ असतील, इतर गोष्टी असतील, ह्या व्यक्त करण्यासाठी, आनंद व्यक्त करण्यासाठी ते येतात. परंतु या कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये जर आपण पाहिलं तर आम्ही फोनवरतीच विद्यार्थ्यांबरोबर संपर्कात होतो. निकाल येण्या अगोदर सुद्धा आम्ही पालकांची झूम मीटिंग घेतली, त्यामध्ये त्यांना नक्कीच आम्ही अवगत केलं की निकाल हा काही असेल तरी त्यामध्ये तुम्ही फार त्याचा विचार करू नका, कारण तुम्ही तुमचं बेस्ट त्याच्यामध्ये दिलेलं आहे. विद्यार्थ्यांनी आम्ही त्याच्याबद्दल मार्गदर्शन दिलं आणि त्यानंतर निकाल झाल्यानंतर आम्ही पालकांची जर प्रतिक्रिया तुम्ही मला विचारली, विद्यार्थ्यांची तर अनेकांचे आम्हाला फोन आले, त्यांनी वर्ग शिक्षकांना, इतर शिक्षकांना फोन केले, शाळेचे संस्थापक, अध्यक्ष, संचालिका या सर्वांनी आम्हाला फोन करून अभिनंदन व्यक्त केलं, आमचं कौतुक केलं, विद्यार्थ्यांचंही आम्ही कौतुक केलं. तर प्रतिक्रिया जर पाहिली तर थोडीशी नाराजगी सुद्धा आम्हाला त्यातल्या त्यात दिसायला मिळाली. त्याच्यामागचं कारण म्हणजे वैयक्तिक विद्यार्थ्यांना सुद्धा मला जेवढं होईल, माझ्या वर्ग शिक्षकांना, इतर शिक्षकांना होईल, आम्ही त्यांना फोन करून विचारलं की कसं तुम्हाला वाटतं याबद्दल.
विद्यार्थ्यांचे मी काही इंटरव्ह्यूजची सुरुवात त्यामध्ये केली. तर यामध्ये नाराजगी फक्त 9वीच्या मूल्यमापनाबद्दलची होती. कारण 9वीमध्ये खरोखर जर आपण सगळीकडची परिस्थिती पाहिली तर बरेचसे मुलं ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये एंगेज असतात. ते ड्रॉइंग असेल, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज असतील, इतर बाकी सहभाग घेणे असेल, तर त्यांचं शैक्षणिक जर तुम्ही पाहिलं अकॅडमिक आउटपुट थोडंसं कमी असतं आणि त्यांना माहीत असतं की 10वीमध्ये आपण त्यासाठी खूप प्रयत्न करणार आहोत. याचा अर्थ हा नाही की ते मुलं वीक असतात, परंतु त्यांना माहीत असतं आम्ही 10वीमध्ये नक्कीच याबाबत चांगला विचार करू, अभ्यास करू. परंतु 9वीचं मूल्यमापन होईल असं हे कोणालाच माहीत नव्हतं. आणि त्या 9वीचा निकाल जर आपण बऱ्याच शाळांचा पाहिला तर त्यामध्ये खूप कमी मार्क्स होते विद्यार्थ्यांना आणि त्यामुळेच त्याचा थोडासा परिणाम जर तुम्ही पाहिला मेजर सब्जेक्ट सायन्स आणि मॅथ्स यावरती थोडा जास्त झालेला आहे. तर अशी एक मिक्स्ड रिॲक्शन्स पालकांमध्ये आम्हाला बघायला मिळाली. परंतु त्यांना कन्व्हिन्स केल्यानंतर, त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनाही ते योग्य वाटलं. कारण आपल्या विद्यार्थ्यांनी आणि आपण पालक म्हणून नक्कीच त्यामध्ये प्रयत्न केलेले आहेत. आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो की वेनेवर यू हॅव गिवन युअर बेस्ट, नेव्हर रिग्रेट फॉर दॅट. तर आयुष्यात पुढे तसंच चालत जायचं आहे. आपल्याला बरेच अडचणी पुढे येणार आहेत. सो मुलंही त्याबाबत मोटिवेटेड आहेत आणि ते तसेच पुढे वाटचाल करतायत. धन्यवाद सर. सरांच्या या समाधानकारक उत्तराला पाहून असं वाटतंय की सरांचा 10वीच्या विद्यार्थ्यांच्या प्रती अभ्यास खूप मोठा आहे. चला तर मग आपण सेकंड क्वेश्चन विचारूया. सर माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात भरघोस वाढ झालेली आहे. याचाच अर्थ उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे. तर त्याबद्दल आपले काय मत आहे किंवा त्याबद्दल आपण काय बोलाल? जवळपास मला वाटतं 16 लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा यावर्षी दिलेली आहे. निकालाच्या बाबत जर आपण विचारलं तर रेशो प्रत्येक शाळेमध्ये वेगवेगळा असतो. कारण मुलींचा रेशो जर आपण पाहिला, माझ्या या वर्षीच्या निकालामध्ये 10वीमध्ये 50 विद्यार्थी होते आणि त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं तर जवळपास 15 मुली होत्या. सो ओव्हरऑल जर तुम्ही मला विचारलं तर जवळपास 90% ऑफ द गर्ल्स हॅव गॉट डिस्टिंक्शन अँड दे हॅव डन वेल. ओव्हरऑल पण आपण जर महाराष्ट्राचा आढावा घेतला, कोल्हापूर रिजनचा आढावा घेतला तर जवळपास 99.9% जर आपण पाहिलं तर मुलींची प्रोग्रेस ही खूप चांगली आहे दरवेळेसारखी. सो ओव्हरऑल पर्सेंटेज इज गुड आणि त्यांनी खूप चांगलं केलेलं आहे. धन्यवाद सर. सर यालाच अनुसरून एक दुसरा प्रश्न आहे जो मी तुम्हाला आता विचारतीये. प्रश्न आहे, 90% अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांबद्दल आपण काय सांगाल? यावरनं मला एक विद्यार्थी, माझा गेल्या वर्षीचा जो टॉपर होता, एक विद्यार्थिनी होती, ती मला आठवली. कारण मी तिला प्रश्न असा विचारला की तू आता टॉप केलेली आहेस तर तुला याबद्दल काय बोलायचं आहे आणि इतर विद्यार्थ्यांना कमी मार्क पडलेले आहेत. तर त्याचवरनं तिचं जे उत्तर होतं ते मला खूप आवडलं आणि माझंही उत्तर तसंच काहीतरी आहे. इट्स नॉट ऑल अबाउट मार्क्स इन लाईफ, इट इज ऑल अबाउट की तुम्ही नेमकं त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करता. तर विद्यार्थ्यांना सांगत असताना आम्ही नक्कीच आणि पालकांनाही, जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा निराशा पालकांमध्ये थोडीशी दिसली आम्हाला, त्यावेळेस आम्ही त्यांना वैयक्तिक इथे बोलून सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म पालन करून आम्ही त्यांना हेच सांगितलं की तुम्ही विद्यार्थ्यांचे मार्क्स बघून, त्यांनी जितके प्रयत्न करायचे होते तेवढे त्यांनी केलेले आहेत. 10वीसाठी बरेच विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे, म्हणजे आम्हाला पालकांकडनं होते की मुलगा रातभर अभ्यास करतोय, जवळ दिवस आणि रात्र तो अभ्यास करतोय आणि 10वीची परीक्षा झालेली नाही. तर हे सगळ्या गोष्टी होत्या आणि आयुष्यात ह्या गोष्टी समोर त्यांना जावे लागणार आहे. तर ज्यांना टॉप मार्क आहेत, अबाव 90 आहेत, त्यांना मी एवढंच सांगेल की थोडक्यात जर विचारायचं झालं तर दे हॅव टू बी कन्सिस्टंट इन देअर प्रोग्रेस. आयुष्यामध्ये त्यांनी परत मागे यायला नको. कारण हा रेशो आपल्याला बऱ्याच जागी अभ्यासातनं रिसर्च ह्याच्यावरती आहे. दो स्टुडंट्स हू आर द टॉपर्स दे शुड बी कन्सिस्टंट, बट त्याचा रिसर्च जर तुम्ही पाहिला तर तो रिव्हर्स आपल्याला दिसतो. इट इज नॉट अबाउट गेटिंग द हायेस्ट मार्क्स. इवन ॲव्हरेज चाइल्ड सुद्धा आज पुढे जाऊन मिरॅकल्स करतो. तो सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये असेल, डिफेन्समध्ये असेल. सो टॉपर्सला मी थोडक्यात एवढंच सांगेल की त्यांनी त्याच्यामध्ये कन्सिस्टन्स असायला हवं आणि त्यांचे जे काही स्वप्न आहेत, मेडिकलमध्ये जायचं आहे, इंजिनिअरिंगमध्ये करायचं आहे, त्यामध्ये त्यांनी तशाच प्रकारे चांगली प्रगती करावी, एवढंच मी सांगेन. धन्यवाद सर. सर माझा नेक्स्ट क्वेश्चन आपल्यासाठी हा आहे, आपण मागील वर्षापासून विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांचे इंटरव्ह्यू घेत आहात, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? आपण जर पाहिलं तर मी सन 1999ला 10वी झालो
आपल्या वेळेसची जी प्रतिक्रिया जर तुम्ही पाहिली तर आपण पालकांचा हात धरून ते रिक्षा असेल, बस असेल, सायकल असेल, गाडी घोडा असेल त्याने आपण शाळेमध्ये जात होतो. वर्ग शिक्षकांचा, मुख्याध्यापकांचा आशीर्वाद घेत होतो. त्यांची प्रतिक्रिया आपल्यासाठी असायची की बाबा ठीक आहे, तुला एवढे गुण पडले तर तू हे कर, आणि तेवढं बोलून तो विषय तिथेच थांबून जायचा आणि त्यानंतर मग आपण ॲडमिशनच्या मागे जायचो. पण व्हायचं असं की विद्यार्थ्यांना बऱ्याचशा गोष्टी सांगायच्या असतात आणि त्यातल्या त्यात मी हे पाहिलं की विद्यार्थ्यांना जेव्हा एक्सप्रेशन्स, त्यांचे जे व्ह्यूज असतात ते बोलायचे असतात ते त्यांनी नक्कीच दिले पाहिजे त्या वयात, कारण ती त्यांच्यासाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असते, एक मेमरी असते त्यांच्यासाठी की 10वीमध्ये आम्ही काहीतरी केलेलं आहे. तर हा उद्देश एक माझ्या मनात होता. आणि दुसरा उद्देश एक मनामध्ये असा आला की विद्यार्थ्यांना एक मोटिवेटिंग फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. जर आपण पाहिलं की मी एका विद्यार्थीचा इंटरव्ह्यू घेते, जशी मी गेल्या वर्षी याची सुरुवात केली आणि आताही माझे जे 3 विद्यार्थी आहेत त्यातनं 2 विद्यार्थ्यांचे माझे इंटरव्ह्यूज आता लवकरच मी लाईन अप ठेवलेले आहेत. तर तुम्ही पाहिलं तर विद्यार्थ्यांमध्ये एक मोटिवेशन येतं की पुढच्या वर्षी मी सुद्धा जेव्हा टॉप करेल आणि शाळेसाठी मी चांगलं काहीतरी करेल, माझं नाव मी करेल, तर मलाही कोणी ॲज अ आयडल किंवा ॲज अ मोटिवेशन म्हणून बघतील. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी ही संकल्पना सुरू केली. शाळेचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिरेक्टर जे आहेत प्रियदर्शनी भोसले मॅडम, त्यासुद्धा विद्यार्थ्यांच्या अशा मोटिवेशनमध्ये खूप सहकार्य करतात. विद्यार्थ्यांना भेटण्याचा ते प्रयत्न करतात, विद्यार्थ्यांशी चर्चा करतात. आणि डिफेन्सचं बॅकग्राऊंड असल्यामुळे आम्ही हेच पाहतो की विद्यार्थ्यांना तो कॉन्फिडन्स येणं खूप गरजेचं आहे. ज्या वेळेस तो माझ्याबरोबर इंटरव्ह्यू करतोय किंवा इतरांबरोबर करतोय, उद्या त्याच्या आयुष्यामध्ये अशा अनेक संधी याव्यात अशी आमची अपेक्षा आहे की ज्या वेळेस तो अशाच प्रकारे उद्या मीडियासमोर स्वतःला तो प्रेझेंट करेल, त्या पदावरती तो असेल, त्यावेळेस त्याला बोलावं लागेल. तर थोडक्यात त्याची ती तयारी म्हणता येईल. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आमच्या मनामध्ये होत्या, त्यासाठी मी ही सुरुवात केली आणि त्याचा प्रतिसादही मला खूप चांगला मिळतोय. त्यासाठी मी विद्यार्थी आणि पालकवर्गांचं खरंच आभार मानतो. आणि त्यातल्या त्या शाळेचे संस्थापक ज्यांनी ही कल्पना ऐकल्यानंतर त्यांना खूप बरं वाटलं. आदरणीय भैयासाहेब यांनी सुद्धा सांगितलं की नक्कीच यासाठी हे जर आपण केलं तर विद्यार्थ्यांना त्यातल्या त्यात खूप चांगलं मोटिवेशन मिळेल, विद्यार्थ्यांनाही त्यातनं काहीतरी शिकायला मिळेल. आणि आपले विद्यार्थी जेव्हा उत्तरं अशी देतात, त्यांना 10वीची प्रतिक्रिया जर तुम्ही विचारली, त्याचे मतं ऐकले टॉपर्सचे, तुम्ही नक्कीच ते पुढच्या चॅनलमध्ये ऐकाल, तर तुम्हाला नक्कीच वाटेल की त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये किती चांगले विचार आहेत. ते फक्त मार्क्स आणि यावरतीच विचार करत नाही, परंतु त्यांची जे कॉन्फिडन्स आहे तो सगळा तुम्हाला त्यातला बघायला मिळतो. तर असे काही विचार डोक्यात ठेवूनच आम्ही ही कल्पना सुरू केली आणि आम्हाला त्याचा प्रतिसादही चांगला मिळतो. धन्यवाद सर. ऑलमोस्ट माझे क्वेश्चन तर संपलेलेच आहेत, पण तुम्हाला अजून काही स्वप्रतिक्रिया द्यायची असेल तर तुम्ही नक्कीच देऊ शकता. मॅडम, जर आपण पाहिलं तर कोरोना फक्त करून आपल्याला असंच बसून चालणार नाही. सगळीकडे जगामध्ये ही परिस्थिती आहे. सर्वात मोठी अडचण जर आपण पाहिली तर शैक्षणिक क्षेत्रात बरेचसे प्रश्न पालकांसमोर अजूनही आहेत. तिसरी लाटेबद्दलही बरेचसे प्रश्न लोकांमध्ये आहेत. बऱ्याच जागी चर्चा सुरू आहे की आपल्याला तिसरी लाट आली, मग ऑनलाईन शिक्षण होईल, फिजिकल एज्युकेशन होईल. बरेचसे पालक इतके आतुर आहेत की कधी एकदाची शाळा सुरू होती. आमची इच्छा आहे की शाळा लवकरात लवकर सुरू व्हावी. ज्या दिवशी शाळा सुरू होईल त्या दिवशी आठवडाभर तरी आम्हाला असं वाटतंय की विद्यार्थ्यांना आपण आठवडाभर अभ्यास नको द्यायला, परंतु त्यांना जे मन मोकळं करून करायचंय ते खेळ ग्राउंडवरती असेल, इतर गोष्टींना असेल, आपण ते त्यांच्यासाठी करू. परंतु जर तुम्ही मला प्रेझेंट म्हणून जर विचारलं तर मला ह्या माध्यमातून एक पालकांना आवाहन करायचंय आणि एक संदेश विद्यार्थ्यांनी, पालकांना आणि इतर शिक्षकांना सुद्धा, हे फक्त माझ्या शाळेतील शिक्षकच नाही परंतु फलटणमध्ये असेल, महाराष्ट्रात असतील किंवा जगभरातले जर हे ऐकत असतील तर मला त्यांना सर्वांना हे सांगायचं की आपण सर्वजण खूप चांगल्या प्रकारे काम करत आहात. एक मुख्याध्यापक या नात्याने जर मला विचारलं तर ॲज अ टीचर वी आर रिअल नेशन बिल्डर्स. आणि आम्हाला आत्ताचे जे आव्हानं आहेत समोर की काही करून विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. मागील वर्षात आम्हाला बऱ्याचशा चांगल्या गोष्टी यातनं शिकायला मिळालेल्या आहेत. आम्ही एकच लक्ष दिलेलं आहे आणि इथून पुढेही लक्ष देऊ की चांगल्यातल्या चांगल्या ॲपच्याद्वारे आमचं जे शिक्षण सुरू आहे त्याचप्रमाणे आम्ही ते सुरू ठेवू. त्यातल्या त्यात सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म, शासनाचे जे नियम आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करून आम्ही पालकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचायचं यासाठी आम्ही पालकांना दर आठवड्यात विद्यार्थ्यांना घेऊन जर शक्य झालं वयानुसार तर पालकांना आम्ही इथे बोलवतोय. नॉर्म्सचे नियम पालन करून आणि त्यांचे वह्या पुस्तकं असतील ते आम्ही त्यांच्यासमोर चेक करून घेतोय. सो जेणेकरून काय होतंय की विद्यार्थ्यांना आमच्यापर्यंत पोहोचता येतंय.
जेव्हा त्या विद्यार्थ्याला हे कळेल की माझ्यासाठी कोणीतरी आहे आणि मला मी केलेलं काम किंवा मी केलेला अभ्यास आहे ते कोणीतरी चेक करते, त्यावेळेस तो त्या अभ्यासामध्ये लागायला सुरुवात होईल. आणि आपला हा जो इंटरव्ह्यू आहे हा 10वीच्या संदर्भात आहे. तर 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मला हे सांगायचं, 10वीचे असो किंवा 10वीचे, की आपण हा जो आपल्याकडे वेळ आहे, शाळा कधी सुरू होतील हा विचार बाजूला ठेवून आपल्याला जे शिक्षक शिकवत आहेत, आपण घरी अभ्यास जो करत आहात तो व्यवस्थितपणे करा. आपल्याला आपले रीडिंग स्किल्स असतील, रायटिंग स्किल्स असतील, स्पीकिंग स्किल्स असतील, ह्या सगळ्या गोष्टींना डेव्हलप करणं अतिशय गरजेचं आहे. कारण पुढे जेव्हा शाळा सुरू होणार आहेत आपल्याला त्याबाबत कुठलीही अडचण येणार नाही. नॉलेज डेफिसिट हे कुठेच होऊ नये याबाबत शाळा मुख्याध्यापक म्हणून मी स्वतः, माझे संस्थापक, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डायरेक्टर असतील, आम्ही सर्वजण दर आठवड्याला किमान 2दा ते 3दा मीटिंग्स घेत आहोत, पालकांशी संवाद साधत आहोत, पालकांना इथे बोलून कशा प्रकारे आपण शिकवू शकता याबाबत आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत. तर जर एका वाक्यामध्ये तुम्ही मला जर सांगितलं तर विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगेल की शाळेप्रती आपला विश्वास असाच कायम ठेवा. पालकांना सुद्धा मी तेच सांगेल की आपण अजूनही ॲज पेरेंट, ॲज एज्युकेटर्सच आहात. यू आर द रिअल टीचर्स ॲट होम आणि तुम्ही ते व्यवस्थितपणे पार पाडाल. अडचण असल्यास नक्कीच शाळा आपल्या बरोबर आहे आणि विद्यार्थ्यांनी आपले इतर ॲक्टिव्हिटीज जे आहेत, अभ्यासाबरोबर त्यांनी इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा इन्व्हॉल्व्ह होणं खूप गरजेचं आहे. कारण घरात बसून फक्त अभ्यास करणं शक्य नाही. त्यांनी इतर ॲक्टिव्हिटीज जसे असतील, आपल्याकडे विविध सण असतात, जयंतीज असतात, त्याच्यानंतर बरेचसे आपले कॉम्पिटिशन्स आपण घेत होतो, त्या माध्यमातून जर मुलांनी अभ्यास केला आणि त्यांनी त्यांचे जे स्किल्स आहेत ते एक्सप्लोअर केले तर विद्यार्थ्यांनी त्यामध्ये खूप समाधान वाटेल आणि शिक्षक म्हणून आम्हालाही ते खूप बरं वाटेल. त्यांच्या स्किल्स आणि त्यांच्यापर्यंत आम्ही पोचतोय. तर मला वाटतं की नक्कीच पालक वर्ग, शिक्षक वर्ग आणि आम्ही शाळा म्हणून नक्कीच यावर चांगल्या प्रकारे एकजूट होऊन एक ट्रायंगल आहे आणि यामध्ये आम्ही एकत्रपणे खूप चांगल्या प्रकारे काम करत आहोत. आणि लवकरच आमची अपेक्षा आहे की जसे शाळा सुरू होईल मुलांचं ते खेळणं, तो आवाज, ते किंचाळणं, हे सगळं ऐकायची आमची खूप इच्छा आहे. आम्हालाही खूप आवडतंय ते. शाळा रिकामे आहेत, वर्ग रिकामे आहेत, फक्त शिक्षक ऑनलाईन एज्युकेशन घेत आहेत, पण आम्हाला ते सगळं भरलेलं पाहिजे आहे. आणि यासाठी आपण नक्कीच ईश्वरचरणी प्रार्थना करू की ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर सुरू व्हाव्यात आणि विद्यार्थ्यांनी हे ऑनलाईन एज्युकेशनमधून टेक्नॉलॉजीचा जे अभ्यास त्यांनी केलेला आहे त्याचा पुढे त्यांना खूप फायदा होणार आहे. कारण बरेचसे एज्युकेशनल डिग्रीज पुढे आहेत जे ऑनलाईन माध्यमातून असणार आहेत. तर आपले मुलं ह्यामध्ये टेक्नोसेव्ही होत आहेत, पालक टेक्नोसेव्ही होत आहेत. तर ह्याच्या चांगल्या बाजूसुद्धा आपण पाहायला हवेत. तर मला वाटतं एवढं बोलून मी थांबतो आणि पुन्हा एकदा 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो. येणाऱ्या ह्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांचे नक्कीच इंटरव्ह्यू घेणार आहोत, तेही आपण यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहोत जेणेकरून आत्ताच्या 10वीमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांनाही हे बघून प्रोत्साहन येईल आणि असं कुठेतरी चिकाटी वाटेल की मलाही पुढे माझाही इंटरव्ह्यू मुख्याध्यापक सरांनी किंवा उद्या पत्रकार असतील त्यांनी घ्यावा. तर धन्यवाद मॅडम, आपण मला इतकं बोलायची संधी दिली. मला जे मनात होतं, मला जे व्यक्त करायचं होतं त्याबद्दल आपण मला बोलायची संधी दिली. पुन्हा एकदा आदरणीय संस्थापक अध्यक्ष आणि माझे मॅनेजमेंट, शिक्षक ह्या सर्वांतर्फे सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. तर आज आपण इथे सरांना भेटून हे पाहिलेलंच आहे की सरांच्या शाळेविषयी काय प्रतिक्रिया आहे, त्यांच्या शाळेच्या स्टाफ विषयी काय प्रतिक्रिया आहे, तसेच विद्यार्थी आणि पालक यांच्या प्रती त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी सुद्धा या शाळेचाच एक भाग आहे. तर धन्यवाद सर, थँक्यू सो मच. आणि 10वीमध्ये जे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत त्यांचं हार्दिक अभिनंदन करते आणि त्यांच्या भविष्यातील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. थँक्यू सो मच.